देशात आठवड्याभरात पुन्हा चौथ्यांदा झालेली इंधन दरवाढ भविष्यातल्या महामंदीचा सांगावा घेऊन आली आहे। पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 2.71 रुपयांची दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईचा भार वाढवणारी ठरणार आहे, यात शंका नाही। सध्याच्या काळात जागतिक स्तरावर जिओपॉलिटिकल तणाव, इंधनाच्या दरातील भडका, गॅसचा तुटवडा आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होत असलेले अवमूल्यन यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या क्रायसिसमधून जाते। सत्ताधाऱ्यांकडून असा युक्तिवाद होतोय की ही संकटे आंतरराष्ट्रीय आहेत, त्यावर देशांतर्गत सरकारचं नियंत्रण नसतं। परंतु भारतात अशी जागतिक संकटे यापूर्वीही आली होती। विशेषतः काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात भारतानं याहूनही भयंकर आंतरराष्ट्रीय संकटांचा सामना केलाय। परंतु त्या काळी काँग्रेसकडे एकाहून एक दिग्गज व तेवढेच अभ्यासू नेते होते। स्वतः पंतप्रधान एक अर्थतज्ञ होते। त्या काळी सरकारनं ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ते बघता आत्ताचं सरकार हे सर्व करण्यात इतकं अपयशी का ठरतंय त्याचाच लेखाजोखा मांडणं गरजेचं आहे। काँग्रेस सरकारच्या काळात विशेषतः 2004 ते 2014 या यूपीए 1 व यूपीए 2 च्या काळात जगानं अनेक मोठे भूराजकीय आणि आर्थिक धक्के अनुभवलेत। 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी प्रति बॅरल $147 हा सार्वकालिक उच्चांक गाठला होता। आजच्या तुलनेत हा दर खूपच जास्त होता। अमेरिकेने इराणच्या अणु कार्यक्रमावरून त्यांच्यावर कडक आर्थिक निर्बंध लादले होते। यामुळे जागतिक स्तरावर खनिज तेलाचा आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला होता। 2013 मध्ये अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आपली आर्थिक धोरणं अचानक बदलल्यामुळे भारतासारख्या उगवत्या अर्थव्यवस्थांमधून परदेशी गुंतवणूक वेगानं बाहेर पडली होती। त्यामुळे रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला होता। 2008 मध्ये अमेरिकेतील लेहमन ब्रदर्स बँक बुडाल्यामुळे संपूर्ण जगामध्ये 1930 नंतरची सर्वात मोठी आर्थिक लाट आली। ब्रिटन, युरोप आणि अमेरिकेतील बड्या बँका आणि उद्योग उद्ध्वस्त झाले। पण तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली भारतानं या मंदीला अत्यंत यशस्वीपणे तोंड दिलं होतं। त्यावेळी काँग्रेसच्या प्रमुख उपाययोजना काय होत्या त्यावर एक नजर टाकूयात। 1. मंदीच्या काळात अनेक लोक खर्चाच्या बाबतीत आखडता हात घेत असतात। सर्वसामान्यांसाठी ही अगदी स्वाभाविक बाब असली तरी मंदीच्या काळात यामुळे अनेक उद्योग बुडतात। उद्योग बुडाले की त्यांनी जो बँकांकडून पैसे घेतलाय तोही बुडतो। बँका डबघाईला आल्या की थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो। त्यामुळे त्या काळात लोकांनी खर्च करावा म्हणून सरकारने एक्साइज ड्यूटी आणि सर्व्हिस टॅक्स कमी केला होता। त्यामुळे वस्तू स्वस्त झाल्या आणि देशांतर्गत बाजारपेठ चालू राहिली। परंतु आत्ताच्या सरकारसारखं हा आमचा मास्टर स्ट्रोक असल्याचा बागलबुवा तेव्हाच्या सरकारनं कधीही केला नाही। 2. बँकिंग क्षेत्राचं संरक्षण। भारताच्या बँका जागतिक सट्टेबाजीपासून दूर राहतील याची काळजी रिझर्व्ह बँकेने घेतली। सरकारी बँकांचे राष्ट्रीयकरण हे भारतासाठी सुरक्षा कवच ठरलं। 3. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस। सरकारकडून मनरेगा योजनेद्वारे ग्रामीण भागात थेट पैसा पोहोचवला गेला। 2008 मध्ये शेतकऱ्यांचे 60,000 कोटी रुपयांचे कर्ज माफ झालं। यामुळे ग्रामीण भागातलं अर्थकारण टिकून राहिलं आणि मंदीचा फटका बसला नाही। 4. सरकारनं स्वतः तोटा सहन केला। आंतरराष्ट्रीय बाजारात तेल $147 वर गेलं असतानाही काँग्रेस सरकारनं देशांतर्गत पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडू दिले नाहीत। सरकार आणि तेल कंपन्यांनी स्वतः तोटा सहन केला आणि ऑइल बॉन्ड्सच्या माध्यमातून जनतेला महागाईपासून वाचवलं। 5. काँग्रेसचं मुसद्दी धोरण। जेव्हा अमेरिकेने इराणवर निर्बंध लादले तेव्हा भारताचा तेल पुरवठा धोक्यात आला होता। परंतु मनमोहन सिंग सरकारनं कोणत्याही एका गटात सहभागी न होता अत्यंत चतुराईने डिप्लोमॅटिक पावलं उचलली होती। आत्ताचे आपले पंतप्रधान इराणवर हल्ला करण्याच्या 2 दिवस आधीच इस्रायलला जाऊन नेत्याहूंची भेट घेतात। तेव्हा सरकार प्रत्येक पाऊल अत्यंत काळजीपूर्वक उचलत होतं। काँग्रेसच्या काळात भारतानं अमेरिकेच्या निर्बंधांना बगल देत इराणसोबत डॉलरऐवजी रुपयात व्यापार सुरू केला होता। भारत इराणकडून तेल खरेदी करायचा आणि त्या बदल्यात इराण भारताकडून धान्य, औषधे आणि इतर वस्तू खरेदी करायचा। यामुळे भारताचा डॉलरचा साठाही वाचला आणि इंधनाचा पुरवठाही कधी खंडित झाला नव्हता। ही झाली काँग्रेसच्या काळातील रणनीती। परंतु आज जेव्हा रशिया, युक्रेन, इस्रायल, हमास किंवा अमेरिका इराण तणावामुळे जागतिक संकट निर्माण झालंय तेव्हा मोदी सरकारची धोरणं काँग्रेसच्या तुलनेत कमकुवत आणि दिशाहीन वाटतात। काँग्रेसच्या काळात डॉक्टर मनमोहन सिंग, रघुराम राजन, मोटेंग सिंग, अहलुवालिया यांसारखे जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ धोरणे आखत होते।
या उलट मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर अदानींसारखे उद्योजक आणि राजकीय दलालांचा जास्त प्रभाव वाटतोय असा आरोप होतो। नोटाबंदी असो किंवा चुकीच्या पद्धतीने लागू केलेले जीएसटीचे धोरण असो, या सर्वांमुळे देशांतर्गत अर्थव्यवस्था जागतिक संकट येण्यापूर्वीच आतून कमकुवत झाली होती। 2008च्या मंदीत काँग्रेसने सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या हातात पैसा दिला, जेणेकरून बाजारात मागणी टिकून राहील। या उलट मोदी सरकारचा भर उद्योगपतींचं पोट भरण्यावर जास्त आहे। सरकारने कॉर्पोरेट कर कमी केले, मोठ्या उद्योगांचं अब्जावधींचं कर्ज राईट ऑफ केले, परंतु दुसरीकडे मध्यम वर्ग आणि गरिबांच्या खिशावर मात्र मोठाले कर लादले। यामुळे देशात मागणी कमालीची घटली आहे। काँग्रेसच्या काळात कच्चं तेल $147 असताना पेट्रोल $70 आसपास होतं। आज कच्चं तेल $110 ते $120 असतानाही मोदी सरकार पेट्रोल डिझेलवर प्रचंड प्रमाणावरती एक्साईज ड्यूटी आणि उपकर लावून ते $110 ते $115 लिटर देत आहे। कोरोनाच्या काळात जेव्हा कच्च्या तेलाचे दर कमी होते, तेव्हाही तेल कंपन्यांनी आणि सरकारच्या इंधनाचे दर कमी न करता मोठ्या प्रमाणावरती सर्वसामान्यांकडून पैसा कमवला। आता कच्च्या तेलाचे दर थोडे वाढताच सरकार आता इंधन दरवाढ पुन्हा करतंय। काँग्रेसच्या काळात रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालय यांच्यात कम्युनिकेशन होतं। आरबीआयच्या गव्हर्नरांना निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य होतं। मोदी सरकारच्या काळात आरबीआयच्या राखीव निधीतूनच लाखो कोटी रुपये काढून घेण्यात आलेत। सरकारच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांमध्ये भारताच्या बँकिंग आणि वित्तीय स्थिरतेबद्दल संभ्रम निर्माण होतोय, ज्याचा थेट परिणाम रुपयाच्या घसरणीवर होतोय। आता याचा पॉलिटिकल अँगल पाहिला तरी तिथे भाजप काँग्रेसपेक्षा मागे दिसतंय। मोदी सरकारने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून योग्य निर्णय घेतला असला तरी इराण किंवा इतर आखाती देशांसोबत रुपयांमधील व्यापाराला काँग्रेसच्या काळासारखा वेग देता आलेला नाहीये। अमेरिकेच्या दबावामुळे अनेकदा भारताला आपल्या जुन्या मित्र राष्ट्रांशी व्यापारी संबंध मर्यादित करावे लागले होते। आंतरराष्ट्रीय संकटे ही कोणत्याही सरकारसाठी परीक्षा असते। काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने अर्थशास्त्राच्या मूलभूत नियमांचा वापर करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि जनसामान्यांच्या हिताला प्राधान्य देऊन 2008ची महामंदी आणि तेल संकट यशस्वीपणे परतवून लावलं होतं। या उलट आजचं मोदी सरकार जागतिक संकटांचं भांडवल करून देशांतर्गत महागाई आणि आर्थिक अपयशाचं खापर आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर फोडताना दिसतंय। जोपर्यंत सरकार आर्थिक धोरणांमध्ये कठोर आर्थिक शिस्त आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याला स्थान देणार नाही, तोपर्यंत सध्याच्या जागतिक संकटातून भारताला बाहेर पडणं कठीण जाईल असं अनेक अर्थतज्ञ देखील सांगतात। त्यामुळे 2008ची महामंदी ज्या पद्धतीने काँग्रेस सरकार हाताळू शकलं, त्याच पद्धतीने 2026च्या या मंदीला मोदी सरकार हाताळण्यामध्ये अपयशी ठरलंय असं तुम्हालाही वाटतंय का? कमेंट करा। या मुद्द्याबाबत जास्तीत जास्त जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।